रिझल्ट कधी लागणार, कॉलेजेस कधी स्टार्ट होणार? मित्रांनो, ऑगस्ट महिना उजाडला तरी सुद्धा सीईटी सेलने बीसीए असेल, बीबीए असेल याचे रिझल्ट अजूनही डिक्लेअर केलेले नाहीयेत. ऑब्जेक्शन ट्रॅकर ऑलरेडी आलेला आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकरला मुलांनी अप्लाय केलेलं आहे. अपेक्षित होतं की 2 दिवसातच त्यांनी इमिडिएटली जे काही क्वेश्चन्स असतील ते व्हॅलिडेट करावेत आणि इमिडिएटली नॉर्मलायझेशन करून हा रिझल्ट डिक्लेअर करावा, म्हणजे इमिडिएटली कॅप प्रोसेस स्टार्ट होईल. कॅप प्रोसेस साठी सुद्धा मित्रांनो जवळपास 4 राऊंड असणार आहेत, मग तुमचं कॉलेजेस स्टार्ट होणार आहेत. म्हणजे माझा जो अंदाज आहे साधारणतः सप्टेंबर महिना म्हणजे 15 सप्टेंबरच्या जवळपास तुमचे कॉलेजेस स्टार्ट होतील. मग रिझल्ट कधी लागेल? साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत तुमचा रिझल्टही डिक्लेअर होईल असा अंदाज आहे आणि कॅप प्रोसेसचं पुढचं नोटिफिकेशन सुद्धा येईल. तर मित्रांनो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा प्रायव्हेट कॉलेजेस ज्या काही असतील, ऑनलाईन बीसीए करतो, ऑनलाईन बीबीए करतो, मित्रांनो सध्या तरी जास्त विचार करू नका. ऑलरेडी ऑगस्ट महिन्यात आपण आलेलो आहोत. थोडासा अवधी फक्त वेट करा, सगळं काही सुरळीत होईल. फक्त फरक एवढाच आहे की 2 सेमेस्टरच्या मध्ये ज्या हक्काच्या तुम्हाला महिन्याभराच्या सुट्ट्या मिळायच्या त्या मिळणार नाहीत. प्रोसेस जी असेल साधारणतः जून पर्यंत म्हणजे जून 2026 ला तुमचं हे वर्ष संपेल. फार तर फार त्याच्यात वेगळं काही होणार नाहीये आणि जुलैमध्ये 2026 म्हणजे सेकंड इयर तुमचं स्टार्ट होईल मित्रांनो आणि तिथून पुढे सगळं काही सुरळीत होईल. म्हणून थोडीशी वाट बघा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. बाकी तुम्हाला काही शंका असतील, डाऊट्स असतील, कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कॉमेंट करा. टीम लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करेल किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बऱ्याचशा मुलांना असे कन्फ्युजन आहेत, बीबीए सीए करायचंय, बीबीए आयबी करायचंय, बीबीए फायनान्स करायचंय, असेही काही प्रश्न तुमचे असतील तर मित्रांनो कॉमेंट सेक्शन मध्ये रिप्लाय करा किंवा व्हॉट्सअप करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.